एनडीएच्या जनहितकारी सुशासनाच्या अजेंडाला जनतेने आशीर्वाद दिलेत। आमच्या विकासाची दृष्टी भावली, प्रगतीला अधिक गती देणारा कौल। पालिका निवडणुकांमधील भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचा ट्विट। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडत शिवीगाळ। दोन्ही गटांमध्ये काही काळ बाचाबाची आणि शिवीगाळ। गणेश मोरेंची पोलिसात तक्रार। निकालानंतर कोल्हापूरमधील भाजपचे उमेदवार दिलीप पवार यांच्या पराभवानंतर दगडफेक। दिलीप पवार यांना मतदान न केल्याच्या रागातून दोन गट आमने सामने। धुळ्यामध्ये भाजप कार्यालयात पराभूत कार्यकर्त्यांचा राडा। कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड। 25 ते 30 कार्यकर्त्यांमध्ये झटापटी। जालन्याच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये निकालानंतर काँग्रेस आणि शिवसेनेच्या समर्थकांमध्ये हाणामारी। 5 ते 6 जण जखमी। परिस्थिती सध्या नियंत्रणात। अकोल्याच्या अकोटमध्ये भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांना मारहाण। नितीन राऊत यांच्या समर्थकांनी मारहाणी केल्याचा आरोप। पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू। येत्या दशकात भारत केवळ स्टार्टअप्समध्येच नाही तर जागतिक तंत्रज्ञानामध्ये देखील जगाचं नेतृत्व करेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विश्वास व्यक्त। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। दगडवाडी या ठिकाणी ज्वारी पिकाचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांकडून तात्काळ पंचनाम्याची मागणी। एप्रिलपासून पीएफचे पैसे यूपीआयद्वारे काढता येणार। 8 कोटी जणांना मोठा दिलासा। 5 लाखांपर्यंतची रक्कम यूपीआयद्वारे काढता येणार। अल फलाह विद्यापीठाची 100